खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. बॅटरीचा बॅकअप संपला, वीजही नव्हती, पण मोबाईलचा टॉर्चचा उजेड आणि डॉक्टरांच्या कर्तव्यनिष्ठेने एका आईसह नवजात बाळाला नवजीवन मिळाले. कर्जत तालुक्यातील दुर्गम मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. सलग 4 दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने आरोग्य केंद्रातील बॅटरी बॅकअप पूर्णपणे बंद पडला होता. अशाच वेळी पहाटे प्रसूती वेदनांनी विव्हळलेल्या मुकपे गावातील ज्योती भालचंद्र मुकणे यांना आरोग्य केंद्रात आणण्यात आले. बाहेर मुसळधार पाऊस आणि रस्त्यांची बिकट अवस्था असल्याने त्यांना अन्यत्र हलवणे अशक्य होते. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीती करवंदे यांनी हार न मानता मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यांना डॉक्टर उत्कर्षा मनवर, आरोग्य सेविका अंकिता भोईर, सफाई कर्मचारी दक्षता रुटे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली. संयुक्त प्रयत्नातून यशस्वी नॉर्मल प्रसूती पार पडली आणि आईसह सुमारे 3 किलो वजनाचा नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले. प्रसूतीनंतर आई आणि बाळाची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. नमस्कार. बुधवारी रात्री 8 जुलै रोजी अंदाजे 3-3:30च्या दरम्यान आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत आमच्या सिस्टर अंकिता भोईर व सफाई कर्मचारी दक्षता रुटे ड्युटीवर होत्या. त्यावेळी ज्योती मुकणे ही पेशंट मुगबे गावातून आली असून तिला प्रसूतीच्या कळा सुटलेल्या. सिस्टरांनी तिला आत घेताच त्यांनी मला फोन केला. मी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरती असणाऱ्या रूममध्येच राहत असताना मी लगेचच खाली आले आणि त्यानंतर पेशंटला चेक केलं. माझ्यासोबत माझी सहकर्मचारी, माझे नवीन डॉक्टर उत्कर्षा मनवर पण आल्या खाली आणि त्यानंतर आम्ही पेशंटला चेक केल्यानंतर पेशंटच्या गर्भाशयाचं तोंड म्हणजे मुख हे पूर्णपणे ओपन झालेलं असून बाळाचे डोके पूर्ण खाली सरकलेले. त्यामध्ये बाळाने पोटामध्ये शी केले असल्यामुळे ही अतिजोखमीची माता होती. पण त्यामुळे बाळाचे ठोकेही कमी झालेले. अशा वेळेस अशी डिलिव्हरी ही फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करणं हे खूप मोठं आव्हान होतं आमच्याकडे. परंतु आम्ही ह्या केसेसला पुढे पण आम्ही ॲम्ब्युलन्सने पुढे पाठवू शकत नव्हतो. कारण की आपण सर्वांनी पाहिलं आहे 2-3 दिवसाच्या सतत पावसामुळे, मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी भरलेलं होतं आणि त्यामुळे लाईटही गेलेली होती. आमच्या इथे जो कर्जतला जाणारा रस्ता आहे तिथे पाणी साचल्यामुळे तिथून गाडी नेणे पण मुश्कील होते. तर त्यावेळी आम्हाला हे जोखीम उठवून ही डिलिव्हरी इथेच पार पाडण्याचं एक मोठं आव्हान होतं. तरीही आम्ही प्रयत्न केले आणि आम्ही आमच्या मोबाईल टॉर्च ऑन करून लगेचच त्या महिलेला प्रसूती कक्षामध्ये घेऊन गेलो आणि तिची प्रसूती केली. प्रसूती केल्यानंतर अ, 3 किलोचं एक सुंदर गोंडस बाळ जन्माला आलं. परंतु त्या बाळाचं बाळाचे जे श्वासोच्छ्वास होता तो थोडासा कमी वाटला आणि त्यानंतर बाळाचा जो क्राय होता तो पण वीक होता. पण तरीही आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर बाळ सुंदर झालं. त्या बाळाला आम्ही जे जन्मतः देणारे व्हॅक्सिन्स आहेत, हेपॅटायटिस, पोलिओ हे सर्वत्र दिले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या बाळाला ॲम्ब्युलन्सने पुढील उपचारासाठी किंवा पुढील पिडियाट्रिक ओपिनियनसाठी पाठवलं आहे आणि ते बाळ अतिशय सुंदर आहे आणि दोघंही माता आणि बालक सुखरूप आहेत. अंधार, खंडित वीज पुरवठा आणि अत्यल्प साधन सामुग्रीतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी बजावलेले हे कर्तव्य आज संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. नमस्कार. मी डॉक्टर प्रीती करवंदे. माझं MBBS, MD हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून झाले असल्यापासून मी 2009 पासून शासकीय सेवेत आहे. मी वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये काम केलेलं असून मी 2019 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मोहिली येथे रुजू झाली
हा गाव पातळीवरील माझा पहिलाच जॉब, जिथे मला असा अनुभव आला आहे, की इथे पेशंट सर्व सुखसुविधा असतानाही आरोग्य संस्थेमध्ये यायला उशीर करतात. जसं त्यांना कळा वगैरे सुरू झाल्या, तर ते गावातली एखादी दाई असते, त्या दाईला घरी बोलवून प्रसूती करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस असं होतं, की त्यांच्याकडून जर झालं नाही, त्यानंतर ते हॉस्पिटलला येतात. मग अशा वेळेस डॉक्टरांनी आपले 100% देऊनही कधी-कधी आपल्याला अपयश येतं. तर त्यामुळे मला सगळ्यांना एकच आव्हान आहे, की पेशंटने व त्यांच्या नातेवाईकांनी ज्यावेळेस आपल्या गरोदर महिलेचे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर तिला कधीही पोटात दुखायला लागलं किंवा तिच्या अंगावरून पाणी जात असेल, तर तिला सर्वप्रथम आपल्या गावातील आशा वर्कर किंवा आपला निअरेस्ट जे काही दवाखाना आहे तिथे येणं आणि इथे ॲम्ब्युलन्स आपल्याकडे 102 नंबरची 24 तास अवेलेबल असते. त्याची सुविधा घेणं आणि वेळेत जर आमच्याकडे आले, तर आम्हालाही वेळ भेटतो, की ती पेशंटला सुखरूपपणे डिलिव्हर करायला. कधी-कधी काय होतं, की काही केसेस ज्या असतात त्या कॉम्प्लिकेटेड असतात. जसं बाळाने पोटात शी केली आहे, बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे. अशा वेळेस आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात एवढ्या सुविधा नाही देऊ शकत. जसं बाळाला काचेत पेटीत ठेवायची गरज पडली किंवा बाळ कमी वजनाचं आहे. त्यासाठी जर ते आपल्याकडे वेळेत आले, तर आपण त्यांना जर ह्या सगळ्या सुविधा देण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये जर पाठवायचं झालं, तर तोही आपल्याला वेळ भेटतो. जेणेकरून आपण सुखरूप डिलिव्हरी करून माता व बाळाला अ, चांगलं जीवनदान देऊ शकतो व जे मातामृत्यू किंवा बालमृत्यू होत आहेत, ते कुठेतरी रोखण्यासाठी आपण चांगले प्रयत्न करू असं मला वाटतं.